उपासाचा एक पदार्थ गोड अशी साबुदाण्याची खीर आपण करूया। त्यासाठी बघा मी इकडे पातेलं ठेवले तापायला। त्याच्यामध्ये आता 1 चमचा मी तूप टाकून घेणार आहे। हे बघा या प्रकारे आपल्याला तूप टाकून घ्यायचे। आता या तुपामध्ये आपण टाकून घेऊ ड्रायफ्रुट्स। हे बघा काजूचे तुकडे करून घेतलेले आणि हे बदामाचे तुकडे करून घेतलेले हे आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ। हे अगदी मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे। आता ड्रायफ्रुट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। हे 1 मिनिटभर चांगले असे परतून घेऊ। नऊ दिवसांचे उपास असतात आपल्याला, तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एकदा ही साबुदाण्याची खीर नक्की करून बघा। बघा आपले ड्रायफ्रुट्स पण आता चांगले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये वाटीभर पाणी टाकून घेणार आहे। हे बघा मी हे वाटीभर पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आता टाकून घ्यायचं आहे। आता या पाण्याला थोडी 1 मिनिटभर उकळी येऊ देऊ आपण। हे बघा आता आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे, उकळी आलेली पाण्याला। त्याच्यानंतर हे बघा मी हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे 1 वाटी। चांगला मोकळा साबुदाणा भिजलेला आहे। आता हा साबुदाणा आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊ। बघा मी पूर्ण साबुदाणा टाकून घेतला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला आता एकदा चांगला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये हा साबुदाणा आता थोडा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा साबुदाणा आता शिजवून घेऊ। तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये पण हा साबुदाणा शिजवून घेऊ शकता, पण मी आधी थोडं पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि नंतर दूध टाकणार आहे। आता हे बघा आपला साबुदाणा शिजत आलेला आहे, छान ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे बघा। आता हे बघा आपला साबुदाणा आता व्यवस्थित असा शिजलेला दिसतोय आपल्याला, ट्रान्सपरंट झालाय बघा साबुदाणा। आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊ। हे दूध टाकून घेते मी आता। हे बघा हे 2 फुलपात्रे मी दूध टाकून घेणार आहे। आणि पूर्ण खीर ही खालपर्यंत हलवून घ्यायची व्यवस्थित, नाहीतर हा साबुदाणा खाली लागू शकतो। त्यामुळे ती व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आपल्याला। तुम्ही यामध्ये केसरचे काड्या पण ॲड करू शकता। बघा किती छान अशी उकळी आलेली आहे आणि किती छान साबुदाणा शिजतोय बघा। अजून आपल्याला साखर टाकायची आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊ। साखर टाकून घेऊ आपण आता याच्यामध्ये। आणि खिरीसाठी आपल्याला दूध वापरताना ते रूम टेम्परेचरवरच वापरायचं आहे, अगदीच फ्रीजमध्ये मधून काढल्या ते दूध नाही घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊ। बघा 1 वाटी मी साखर घेतलेली आहे, तुम्ही किती गोड घेता त्यानुसार साखर टाकून घ्या। बघा ही साखर आता आपण टाकून घेऊ। मिक्स करून घेऊ ही साखर आता खीरमध्ये छान। बघा किती छान आपली खीर होतीये। ज्यांना गोड आवडतं त्यांनी उपासामध्ये नक्की ही खीर एकदा करून बघा। तुम्ही उपासाला जर विलायची खात असाल तर यामध्ये विलायची पावडर टाका, किंवा तुम्ही स्किप पण करू शकता। 1 छोटा चमचा विलायचीची पावडर मी टाकून घेणार आहे, खूप छान फ्लेवर येतो मग। मिक्स करून घेते मी विलायचीची पावडर छान। बघा आपली खीर आता हळूहळू घट्ट होतीये। छान असा साबुदाणा पण शिजलेला आहे आणि दाटसर अशी आपली ही साबुदाण्याची खीर अगदी कमी साहित्यात तयार झालेली आहे।
तुम्ही नवरात्रात देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा ही खीर करू शकता। अगदी दाटसर अशी साबुदाण्याची खीर तयार आहे आपली। पण आता ही खीर वाटीमध्ये काढून घेऊ। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात उपवासाची ही साबुदाणा खीर आपली तयार आहे। अगदी दाटसर अशी आपली साबुदाण्याची खीर झालेली आहे। व्हिडिओ बघत तुम्ही जर इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। कशी वाटली खीर तेही कमेंटमध्ये नक्की कळवा। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।